रचना गाण्याचा मरून जाईन तरी स्टेजवर गाणं म्हणणार नाही. ते स्वभाव ठेवतो मी. ह्या पुरुषवाड्याला मी जाहीर करतोय युट्यूब मध्ये. तुमच्या सोबत ते गाणं म्हणणार नाही, पण तशासारखे 100 गाणे नाही बनवता शाहीर सुरत नाही. क्या बात है. 100 गाणे बनवीन. 100 गाणे नाही बनवले मी. माझं नाव म्हणजे कोणी करू शकतं. म्हणजे तुमचे शब्द आहे ते गंमत युट्यूब वरती आहे. आम्हाला तुमच्याकडून काहीतरी आध्यात्मिक शिकासारखं काय म्हणते आध्यात्मिक. जेव्हा हर फेराल तुम्ही आध्यात्मिक गाणं म्हटलं आणि मी सादर नाही केलं, कारण की माझं नवीन काम होतं. इनमीन दुसरं वर्ष शायरी चालू आहे आपल्या. तुमच्या 7-8 वर्षाचं काम आहे आणि तुमच्यापाशी अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे 80% पुरुषोत्तमजीचं प्रोडक्शन आहे. प्रोडक्शन आहे त्याचं याचं. आम्हाला म्हणता याच्या त्याचं घेऊ, अरे याच्या त्याचं सोडा. शहरचं कधी घेतलं का नाही तर मला आयुष्यभर सरत नाही. हे एवढं आहे, एवढं स्वभाव नाही माझा, कारण माझी जिद्द होती. समजलं का? हे माझी जिद्द होती. जेव्हा मी शायरी क्षेत्रात निघलो तुम्ही आपल्या बाबांनी शब्द दिला होता, म्हणलं शाहीर बनतो पण आपल्या जिद्दीनं करी शायरी. तुमचं नाही पाहिजे म्हणजे लोकांना मला छाप नाही ठेवली पाहिजे. तू छाप नाही ठेवली पाहिजे, बिलकुल नाही. मी म्हणलं स्वतःच तयार करीन जे बी आहे माझं आणि मी स्वतः सादर करीन. ते काहीच नाही मग ते मी शायरी पसंत करतो. क्या बात है. बेस निकाल दे उसको. हाय बाबू हो, तुमच्या चरणावरती डोकं आहे नाही का. एक गाणं सादर केलं होतं. एक गाणं सुंदर तुमच्या समोर सादर केलं होतं. ते गाण्याचे शब्द होते, सीना फौलाद है. क्या बात है. शहर है. अरे वाह. अरे पिछवाड़ा सभा तेरा उठा सामान मेरा. पिछवाडा शब्द म्हणते हा आमच्या गुरुजीचा आहे आणि एका फेरामध्ये तुमच्या गाण्याची ऐशी तैसी. काय पुरावा आहे त्यापाशी? काय पुरावा आहे? काय पुरावा आहे त्या गुरुचा आहे बा म्हणून? त्यांना कोणता पुरावा आहे? म्हणजे सापडला ना कुठे बोलून द्यायचं का? आणि याचं त्याचं का घेतलं असं आणि असं काय घेतलं? मुद्दा पहिला हा निर्माण होते नाही असा म्हणजे असं काय घेतलं? हा आमच्या गुरुचा आहे म्हणते. वा रे वा. शाहीर साहेब या शाहिरी क्षेत्रामध्ये हे नांगर वगैरे शब्द हे मोर्शेड शायर नांदलेत. आम्ही म्हणाव का हे शब्द होय म्हणून आम्ही तेवढ्या खालच्या स्तरावर नाही बोलत कधी कोणाले. हे आमचा स्वभाव नाही, कधीच नाही. याचा त्याचा तो शब्द आम्ही वापरत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे बोलायचं का हो? गाणं म्हणलं 21 कोंबड्याचा, म्हणलं 1 कोंबडा 21 अंड्याचा, शिक्यात बसला कसा. गाण्याचे शब्द होते, 1 कोंबडी सांगू लागली म्हणलं 7चा हिस्सा माझ्या. तर दोघीचा विषय होता पुन्हा. तर म्हणते लोकांना म्हणजे मूर्खात काढता का म्हणते तुम्ही म्हणते छुट्या. हो अगदी माय. नाही ना मी म्हणजे बुडी. थांबा मी खरं तुम्हाला मला छुट्या म्हणून पैसे दिले आणि मग छुट्या बनवासाठी आलो का? आम्ही नाही मतलब माय करू म्हणजे तू करे तो प्यार, तू करे तो प्यार. अरे सूरज शायर करतो बलात्कार क्या? म्हणजे तू गाणं म्हणशील उंदराच्या गड्याले म्हणजे तो उंदीर माझीच्या गड्याला घंटा बांधते का? कसा घंटा बांधा म्हणजे बोलायचं का? आणि एवढी पातळी सोडून बोलायचं का? अरे वा रे वा. तुम्हाला सांगितलं का 1 7चा हिस्सा तर्क मानायला पाहिजे होता. ऐका इकडं ते फेका तिकडे भानगड करता. हे बंद करून टाकीन शायरी. समजलं का? बंद करून टाकीन शायरी. समजलं का? या 3 कोंबड्याचं रहस्य आहे का? कोंबडा कोणाला म्हटलं बा म्हणून? 786 याची टोटल करा काय होते? 786 ची टोटल करा पहिले का होते? 8 7 15 15 6 21. तिथं 1 कोंबडी सांगून राहिली म्हणलं का 7चा हिस्सा माझ्या. तर इस्लाम या धर्माने मी कोंबड्याची उपाधी दिली. इस्लाम या धर्माने कोंबड्याची उपाधी दिली तर म्हणते कोंबडा अंड्यावर बसते का? तर मग हे उंदीर खरं माझ्याकडे घंटा बांधते का? नाही. अरे आठ नाही म्हणत ना गाणं. अरे बनवीन उद्या दुसरं. तो दम ठेवतो. अरे बाप देईन कवा मी खाईन कवा? स्वतःच्या भाडीवर जगतो.
स्वतःच्या भाडीवर टाकून तो स्वभाव मी तयार करतो. क्या बात शाहीर साहेब पातळी सोडून नाही बोलायचं, लक्षात ठेवा. ते मी पसंत नाही करत आणि तुम्हाला आजवरी मी बोललो नाही आणि बोलणार बी नाही. ते मर्यादा मी कधी सोडत नाही शायरीची, लक्षात ठेवा. ते मर्यादा नाही सोडत, मी बोलून जरूर पण तिथपर्यंत नाही का हे याचं म्हणते त्याचं म्हणते त्याचं म्हणजे याचं आम्हाला म्हणता याचं त्याचं घेऊ. अरे याचं त्याचं सोडा. मोरेश्वर शहरचं कधी घेतलं का नाही तर मला आयुष्यभर सरत नाही. हे एवढं आहे, एवढं स्वभाव नाही माझा, कारण माझी जिद्द होती. समजलं का? हे माझी जिद्द होती. जेव्हा मी शायरी क्षेत्रात निघलो तर मी आपल्या बाबांनी शब्द दिला होता, म्हणलं शाहीर बनतो पण आपल्या जिद्दीनं करी शायरी. तुमचं नाही पाहिजे मध्ये, लोकांनी मला छाप नाही ठेवली पाहिजे, तो छाप नाही ठेवली पाहिजे, बिलकुल नाही. मी म्हणलं स्वतःच तयार करीन जे बी आहे माझं आणि मी स्वतः सादर करीन. ते काहीच नाही मग ते मी शायरी पसंत करतो. हा तेव्हा मी हे शायरी करायला शिकलो. शाहीर साहेब आता तुम्ही म्हणता पुरुषोत्तमजीचे, अरे तुम्हाला तर गर्व वाटायला पाहिजे होतं, गर्व वाटायला पाहिजे होतं. पण तुमचा आता असू द्या, तुमची बुद्धी कुठं काय गेली त्या वेळेले, पण तुमचा आदर करतो याच्या अर्थ नाही का तुम्ही पातळी सोडून बघून. समजलं का? राहिला प्रश्न गाण्याचा, मरून जाईन तरी स्टेजवर गाणं म्हणणार नाही. ते स्वभाव ठेवतो मी. ह्या पुरुषवाड्याला मी जाहीर करतोय युट्यूब मध्ये, तुमच्या सोबत ते गाणं म्हणणार नाही. पण तशासारखे 100 गाणे नाही बनवता शाहीर सुरत नाही. क्या बात है 100 गाणे बनवीन, 100 गाणे नाही बनवले मी. माझं नाव नाही कारण भुल्लेगावर रंगारी घोटीला दुय्यम झाली होती, तेव्हा तुम्ही ना आध्यात्मिक विषय सादर केले आणि तेव्हा मला म्हणतात म्हणते शायरी म्हणते कोणी करू शकते म्हणते. हे दादा थांब, शायरी म्हणते कोणी करू शकते म्हणजे तुमचे शब्द आहे ते गंमत युट्यूब वरती आहे. आम्हाला तुमच्याकडून काहीतरी आध्यात्मिक शिकासारखं आहे म्हणते. आध्यात्मिक जेव्हा हर फेराल तुम्ही आध्यात्मिक गाणं म्हटलं आणि मी सादर नाही केलं, कारण की माझं नवीन काम होतं. इनमीन दुसरं वर्ष शायरी चालू आहे आपल्या. तुमच्या 7-8 वर्षाचं काम आहे आणि तुमच्यापाशी अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे 80% पुरुषोत्तमजीचं प्रोडक्शन आहे. समजलं का? तर तुम्ही म्हणलं का आध्यात्मिक शिकण्यासारखं वाटते, आम्ही सुद्धा प्रयत्न केला म्हणतो. मी बनलो नाही आजपर्यंत त्या परिपूर्ण आणि बनणार बी नाही आल्या जन्मामध्ये. समजलं का? शाहीर साहेब सोडून नाही बोलायचं, लक्षात ठेवा. आदर करतो मनामध्ये जागा आहे, ते मरेपर्यंत जागा तशीच राहील. ते मुंह में राम और बगल में नाथरमाला हा सुरज शेर नाही असतील तिकडं. समजलं का? वा रे वा, म्हणजे बोलायचं का? जे आलं ते बोलून द्यायचं का? आता बोलतो म्हणत प्रत्येक गाण्यावर टिप्पणी आहे. आता बकऱ्याचे गेले म्हणते हिस्से 20 आणि मग खाणारे होते म्हणते 30. आता तुमच्या गुरुजीची कलम आहे, ते पाप मला लागन ते उधळीन तुम्ही, पण तो शायरी नाही करणार मी, बिलकुल नाही. खतम, काही विषय नाही. ते गाणं तुमचा गुरुजीचं आहे, तुमचे गुरुजी ते आमचे गुरुजी आदर्श मानतो आम्ही, त्यांनी आदर्श मानतो. असं नाही आता एखादी रायता गाणी छुट्या चंदन येतात, त्या गुरुचं गाणं असं का, त्या गुरुचं गाणं तसं का लागते जी 2 मिनिटं लागते बोलाले, पण हे शब्द आणि त्यांची मर्यादा अरे हट व पसंती करता मग नाही. सामान्य मनीष निंबाळकर 50 रुपये यांच्याकडून, मनीष भाऊ निंबाळकर यांच्याकडून बुरुजवाडा 50 रुपयाची भेट मिळाली. पार्टी आभारी, खूप खूप धन्यवाद. तर शिवाजी महाराज म्हणत होता म्हणते अफजल खानाले का तू आपल्या मेनकीचं तोंड फाडून ठेव, मग पायमा मिठू झरकवतो. अगे बाय सरकवतो. शिवाजी महाराज अफजल खानाले म्हणत होता म्हणतो. कोणत्या पुस्तकात लिहिलं? आता असं बोलतो काय शाहीर साहेब? अरे शायरी तिचं नाव आहे का? कुठं ना कुठं पडदा ठेवा लागते, कुठं ना कुठं नरम ना कुठं ना कुठं गरम ठेवा लागते. तंतोतंत जर सांगता मला शायरी खपत नाही. लक्षात ठेवा, मनोरंजन मार्फत प्रबोधन करणे त्याचं नाव हा तमाशा दिलाय. छत्रपती शिवाजी महाराज म्हणत होता म्हणते अफजल खानाले का तू आपल्या मेणकीच्या कुठची भाडीतली मेणकी आली तिथं, कुठच्या भाडीतला मिट्टू गेला तिथं. वा रे वा, काही बी का? तुमच्या गाण्याला कधी टोच मारली असेल तर मग मारा मा गाण्याला टोच मारा. वा रे वा. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजाचा होता म्हणजे ठोकर अवजार. अगी माय हे चुप राहा, थांब, हे बंद कर, ते आवडत नाही आपल्याला. मी काय म्हणतो, माझं म्हणणं एकच आहे. वाघ नख्यानं फाडलं का नाही फाडलं छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाले? फाडलं. वाघ नख्या केवढूसा होता तुम्ही सांगा? दिसत होता का तो? आणि तुम्ही म्हणता ठोकर होतं. माझ्या दोन्ही हाताने तुम्हाला सलाम आहे, हा प्रणाम आहे मला. तुमचे पाय धुताच्या फेकामध्ये गुरु नको करा, मी तुम्हाला गुरु करतो. आणि हे असेच गाणे मला म्हणून देत्या मेणकीचे तोंड फाडून ठेवले मग मी तू झरकवतो म्हणा. आणि तो शिवाजी महाराज अफजल खानाला म्हणत होता म्हणा पंचमुखी गिजा पार्वती देव. अरे वा,
ऐसा नहीं है मेरे दोस्त, ऐसा नहीं है। हेलो हेलो, प्यारे मेरे दिल में प्यारे, आदर राहील ना, सन्मान हा सन्मान राहील. मला पसंत नाही आला तर मी त्याच्यापासून दूर चालला जातो, हे माझा स्वभाव आहे. पण जो मला आवडला तुम्ही मधुमाशीच्या माशासारखा चिपकून जातो त्याला, हा रक्त पेल्याचे सोडणार नाही. तो म्हणजे तो, हा माझ्या स्वभावाने, हे माझी शायरी आहे या शायरी क्षेत्रामध्ये. पण माझा कधी नाकार नसलाय कधी, आपल्याला ते जमणार नाही. पातळीनं मर्यादा आपण सोडत नाही, आजवरी नाही, कधी सोडणारी नाही. मस्त आहे मग अफजल खानाची मिट्टूले तोंड फाडून ठेवते मेणकीले, आणि हा शिवाजी महाराज धपवते म्हणते मिट्टू. शाबाश, वाह रे वाह, आपको वाली को सलाम है, जय एपीजे अब्दुल कलाम है. शाबाश. तर शाहीर साहेबाचं गाणं पुन्हा म्हणतात, शेरामध्ये अशी तैशी गेली म्हणते एक का करा बाबा. अरे कुठं तुमच्या गुरुवाची कलम, कुठं या माणसं शाहीर सुराची कलम बनवतो. तुमच्या गुरुवाच्या गाण्याला थोडस जर तर्कबुद्धी लावून पाहिजे, हेच तर माझं मोठं सौभाग्य आहे का लोकांना ते आवडते थोडं बहुत तरी, नाही जास्त, कारण मी तर तुम्हाला छुट्याच घुमवतो. और प्यार तो निशार शेर वाटतंय. मग आमचं काय जी पोट्या बाट्याची खेती ना पुरे टरबूज लागले हाती आहे, काय सर्व यांचं आहे बाबा. प्रयत्न करतो सांगण्याचा, जमलं तर ठीक आहे, नहीं तो है कल जला क्या बोलते, कल कन्नम गांव था, आज भुरू जाड़ा है तो फिर कल हेटी है, उसमें कोई टेंशन नहीं है का. तर शाहीर साहेबांना गाणं म्हटलं, ठेवून टांगेवर टांग याले तरकवतो. ठीक आहे. तर आता माझं काय म्हणणं जर लक्ष असू द्या. काय अरे जेव्हा टाकलं पहार, सेम विषय सोडणार नाही ना, पातळी घसरवणार नाही खाली, कधीच नाही. अरे जेव्हा टाकलं पहार, अन खालून रक्ताची लागली धार, अन मेलो माय, अन मेलो माय, अरे मेलो माय हा आवाज आला. जेव्हा खातला मी घातला मी जेव्हा घातला मी आणि म्हणून काय म्हणतात तुला, काय भुसावळचे केळ बोलू पुष्कळ शकतो, पण ते नाही, बिलकुल नाही. मरेपर्यंत नाही बोलणार, शायरी सुटत तरी चालत, पण कोणी मायच्या लाल या क्षेत्रामध्ये डागना लावला पाहिजे का त्या पोपट्याने शिवा दिल्या म्हणून स्टेजवर कधीच नाही. अरे हाटा ते नाही, कधीच नाही म्हणतो ना. कारण कारले दुधी भांडवर गेले तर भेंडी करे खाव खा, बरबटी म्हणते असेच करते उतरण्या दारीची भाव, वीरच्या वांग्यावर बिमारी आली, त्याच्या उरावर चालला चुट्टा, गाजर घावताना तंगडी फसवलीचा भुईमुंग झाला कट्टा. मोसंबे धारे म्हणे कचकुरीले, एक कवरी बरोबर चढशील, बसन धारे गरमीच्या सपाटात जागच्या जागी चढशील. हिची आदत ठीक नाही, हे नसलं तोंड काळ वाजवते, हे 17 झगडे करते तरी हे बकर बकर खाजवते. मोसंबी म्हणजे कचकुरीचा स्वभाव आहे, बरोबर. ज्याच्या उरावर फेका त्याने खास सुटल्या ठेव राहणार नाही. हो अगदी बरोबर आहे. ज्याच्या उरावर फेका बिलकुल खाजे खात, बरोबर आहे का नाही. आता पहा तुमचं उत्तर सांगतो मी तुम्हाला. तो अफजल खान गेला छत्रपती शिवाजी महाराज भेटीला गेले. आता हे सांगतो का तो दिवस कोणता होता, त्या दिवशी अफजल खानाचा वाढदिवस होता, बर्थडे. दॅट डे अफजल खान बर्थडे.
विजने सुभाष ठेकेदार आमचे मामा आम्ही तो म्हणते 10ची नोट घे मा तर मी बी म्हणतो तुले दे मामा यांच्याकडून भेट मिळाली पार्टी आभारी आहे धन्यवाद खूप खूप आभार आहे आणि म्हणून सुखदेव साहेब हम आपको कुछ मानते हैं कुछ नहीं तो कुछ मानते हैं इसलिए हम आपके पीछे भागते हैं क्या इसलिए हम भागते हैं लेकिन आप कभी गैर करते होंगे माँ कसम हम किसी को अपना मान ले माँ कसम उनके तरफ हम कभी बैर करते नहीं नहीं आमचा स्वभाव है क्या बात हम है? किसी को अपना मान ले माँ कसम हम उनसे बैर करते नहीं उन्होंने बढ़ाया हमारे तरफ हाथ तो उनके तरफ हम पैर करते हैं क्या बात है अगर जरूरत से ज्यादा अगर किसी ने दिखाया मस्ती तो उसकी मस्ती मिटाने के लिए हम खैर करते नहीं नहीं तुम्हाला म्हणणार नाही लक्षात ठेवा शाहीर साहेब आता तुम्ही म्हणता का मेंढकीच्या तोंड फाडून ठेवजो अफजल खान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणत होता तर मग शिवाजी महाराज काय म्हणत होता काय ते तिच्या तिथं आता सांग तुम्हाला ए म्हणे लोकांच्या घरची मेंढकी पाळले जाते लोकांच्या घरची मेंढकी पाळले जाते काऊन त्या घरच्या मेंढकीची पुठली आहे का आणि तू सरकवाच्या गोष्टी करते काऊन त्या घरच्या मेंढकीची सुजली आहे का ए तू आपल्या घरचा मिट्टू आपल्या घरी ठेव तो चांगला वाटते आणि मध्ये मा कोंबडा सरकू दे पाय त्या मेंढकीची कशी टरर फाटते ज्या नींबू ने घुसता नारियल घुसा देता शायद सब कागे इसका आधार हटाओ ये भी छोड़ कोई बात नहीं क्या डालेंगे वहां घुसड़ डालेंगे म्हणते वाह असं नाही आहे शाहीर साहेब असं नाही आहे ये अपने को ऐसा पसंद नहीं आता नहीं का जिथून आलं तिथं टाकाले जिथून आलं जहा निघला वही घुसड दूंगा याचा अर्थ मग कोणता आधार लागला याले काय आधार लागला असो काही हरकत नाही पण जेव्हा टाकला हारपार आणून रक्ताची लागली धार आणि मेलो माय हा आवाज आला जेव्हा कमी नवजार छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाला मारते तर त्या योजनेचं नाव होते बोकुड योजना बोकुड म्हणजे जीवा महाल सोबत राहते छत्रपती शिवाजी महाराजाच्या आणि ते जेव्हा घरी जाते तर अफजल खानाले तर मारते पण जीवा महाल का करते काय त्याचं मुंडकं कापते अफजल खानाचं मुंडकं कापून हातामध्ये नेते आणि जेव्हा विचारते तानाजी महालचुरे तो मेला होता याच्या मुंडकं कापून आणलं तर म्हणते जिजाईने याचं नाव ठेवलं म्हणते बोकुड योजना तर म्हणते छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं मारलं म्हणते आला होता म्हणते अफजल खान आला होता म्हणते आणि जेव्हा भेटला म्हणते छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं म्हणते छोटासा वाघने का काढला म्हणजे ठोकर नाही काढला नाही छातीचा त्रास आहे असो तर छोटासा वाघने का काढला आणि तो अफजल खानाच्या पोटामध्ये टाकला आणि जेव्हा त्याने फाडलं तर तेव्हा तिथून म्हणते अफजल खान ए अम्मा अब तो मर गई रे असं अल्लाह बचा अम्मा मर गई रे आणि तेव्हा म्हणते खालून रक्ताची धार लागली म्हणजे पोटाचा खालून हा गाण्याचा आधार आहे आम्ही तुम्हाला नाही म्हणणार शाहीर साहेब आणि म्हणून तुमची इच्छा है का वो मुर्गे का गाना नहीं गाना वो मुर्गे का नहीं गाऊंगा ये मेरा आपसे वादा है बिलकुल तर यांचं मान्यता आहे की छत्रपती शिवाजी महाराज पोहळा होऊ द्या आणि त्याच्यानंतर लावण्या म्हणते एक तर ठीक आहे